एकदा ना आम्ही चौथीला होतो. शाळेत शिकत असताना तसं प्रत्येक जण कधी ना कधी एकदा चौथीला असतोच म्हणा. आम्ही चौथीला असताना आमच्या वर्गात आमचा एक मित्र होता, गण्या. गण्या तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात. आणि हे बेनं एवढं उचापत्या करायचं, एवढ्या खोड्या करायच्या, बरं त्याला अभ्यासातही काही यायचं नाही. एका दिवशी ना गुरुजीचा असा मार खाल्ला त्याने, आणि नेहमी मार खायचा असं. आणि एकदा काय झालं की गुरुजी आमचे असे मारणार होते पोरांना. गुरुजी मारायचे कशाला माहिती आहे का? ते म्हशीच्या गळ्यामध्ये कसं लोळणं अडकवलेलं असायचं ना, एवढी मोठी काठी, तशा काठीनं मारायचं. गण्या मार खायचं, त्याला काय वाटायचं नाही त्याचं. आणि मग एका दिवशी गुरुजी असं मारणार होते वर्गात, तेवढ्यात गण्या आमचं दरवाजात आलं. ते घरी बाचा मार खाऊन आलेलं. आणि गुरुजीने नेमका त्यावेळेस प्रश्न विचारलेला, सांगा साने गुरुजीचं श्यामची हे पुस्तक कोणी लिहिलं? सगळा वर्ग गपगार, कोणी बोलायला तयार नाही. आणि नेमकं त्याच वेळेस गण्या आमचं घरी बाचा मार खाऊन आले. आणि दरवाजात येऊन म्हणते, आदेव गुरुजी. गुरुजी त्याच्यावर डाफरले, म्हणले, सांग गण्या. म्हणले, साने गुरुजीचं श्यामची आई पुस्तक कोण लिहिलं? गण्या म्हणला, लिहिलं आमच्या बानं. म्हणलं. तितक्यात कोणतरी म्हणलं, होय होय गुरुजी लिहिलं असेल. म्हणतं त्याचा बा तलाट्याच्या हाताखाली कागद लिहायला आहे. गुरुजी राग आला, चला वर्गात बस म्हणले. आणि म्हणले, आज आता आपण निबंध लिहायचा सगळ्यांनी. म्हणले. मग गण्या माझ्याजवळ येऊन बसलो. असं म्हणलो, काय चाललं रे याचं? म्हणलं, आता निबंध आपल्याला लिहिता येते हे. म्हणलं, मी म्हणलं लिहूया कसं तरी. म्हणलं, तू बस म्हणलं. आणि मग गुरुजीने सांगितलं, इंग्रजीतून निबंध लिहायचा. गण्या म्हणलं, लेका आपल्याला मराठीतून येत नाही, आणि आता इंग्रजीतून कसा लिहायचा? मग गुरुजी म्हणले, लिहा म्हणले, माय फ्रेंड. आणि मग इंग्रजीतून लिहायला आता आम्हाला काहीच येत नाही की लिहायला. आम्ही आपलं ह्याचं बघ त्याचं बघ, पण काहीच येत नाही. गुरुजी असं जवळ यायचं, विचारायचं, झाला काय रे निबंध लिहून? आणि म्हणायचं, झालंय, जरासं राहिलंय म्हणायचं. आणि मग अशामध्येच मग काय व्हायचं की आम्ही वेळ काढला कसा तरी मधल्या सुट्टीपर्यंत. आणि मधल्या सुट्टीत मग गावात गेलं, मग असं कुणाला येतंय ते बघितलं, आणि मग त्याच्याकडून लिहून घेतलं. म्हणलं त्याला दाखवायचं नाही, तू सांग, आम्ही मराठीतून लिहायचं असं. म्हणजे ह्या म्हणलं का आम्ही ये गायतलं ये असं काढायचं, असं मराठीतून लिहून घ्यायचं. म्हणलं गुरुजीला दाखवायचं नाही, फक्त वाचून दाखवायचं. आणि मग आम्ही आलो वर्गामध्ये. गुरुजी म्हणले, वाचून दाखव गण्या. गण्यानं वाचून दाखवला असा. आणि मग त्यानं एक नंबर निबंध लिहिला होता असा की पहिलंच वाक्य त्यानं मारलं होतं की संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र आहे ना, इंग्रजीतून लिहिलं. द फ्रेंड इज इंडीड इन अ नीड. आय हॅव मेनी फ्रेंड्स बट तुकाराम इज माय बेस्ट फ्रेंड. वी प्लेइंग क्रिकेट टुगेदर इच अदर. असं काही इंग्लिशमधून लिहिलं. छान निबंध, गुरुजींना आवडला. बस गण्या छान म्हणतो. दुसऱ्या दिवशी गण्या असंच आलं. म्हणलं कसं तरी वाचलं लेका. म्हणलं आता आपण काय करायचं? म्हणलं आता की चांगला निबंध लिहायचा. आणि गुरुजी आले वर्गात, म्हणते, काल कसं माय फ्रेंड लिहिलं की नाही म्हणे, आता म्हणे लिहा माय फादर म्हणे. आता गण्या म्हणला, लेका आज बी हे दिवस काढते. म्हणलं, आता आपल्याला आधी मराठी येत नाही आणि इंग्लिशमधून कसं लिहायचं? मी म्हणलं, गण्या लेका टेन्शन कशाला घेतो, हा लिहिला का नाही? म्हणलं, माय फ्रेंड पुसकी म्हणलं, तिथं घाल फादर म्हणलं. गण्यानं तसंच केलं ना, आणि त्यानं लिहिला. गुरुजी आला, म्हणला, झाला का गण्या? झाला निबंध. वाचून दाखव. ह्यानं मग ते कालचं जे लिहिलं होतं तेच मग तिथं फ्रेंड पुसून फादर लिहून वाचून दाखवला. यानं लिहिला की आय हॅव मेनी फादर बट तुकाराम इज माय बेस्ट फादर. वी प्ले क्रिकेट टुगेदर स्विमिंग विथ इच अदर. वी गो टू फील्ड विथ इच अदर. इन आवर क्लासरूम वी हॅव अ गर्लफ्रेंड ऑल्सो. अशा प्रकारे निबंध लिहिला. गुरुजीनं तुडवला. पुन्हा गण्यानं असे पुसून निबंध लिहायचा प्रकार कधीच केला नाही. असं होतं आमचं गण्या.